अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना आनंददायी आणि सुखमय जावो. तसेच माझ्या सगळ्या स्वामी भक्तांच्या आज सर्व ज्या चांगल्या इच्छा आहेत ते पूर्ण हो ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण आज पाहणार आहोत की पुत्रदा एकादशी बद्दल, जी की 5 ऑगस्टला आहे, त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एकादशी म्हणजे विठ्ठलाच्या वारीचा दिवस, जो की खास आहे. आणि त्यातली जी पुत्रदा एकादशी आहे ती आहे 5 ऑगस्टला. तर जे संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत किंवा जे पुत्र प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, तर त्यांनी जो हा व्हिडिओ आहे तो अवश्य पाहावा. हे व्रत कसं करायचं किंवा ज्यांना मुलं आहेत त्यांच्या भविष्यासाठी किंवा त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे व्रत कसं करायचं त्याच्याबद्दल आपण माहिती पाहूया. बघा, आता एकादशीला जी आहे ती भगवान विष्णूंची जी आहे ती आराधना केली जाते. तर पुत्रदा एकादशी जी आहे ती वर्षातून 2 वेळा येत असते. एक जी आहे ते श्रावणातील पुत्रदा एकादशी आणि दुसरी जी आहे ते पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी. अशी वर्षातून 2दा ही एकादश येत असते. आता पूजेची मांडणी करण्या अगोदर सकाळी तुमची नित्यकामे वगैरे आवरून झाल्यानंतर ज्या जागेवरती तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात ती जागा प्रथम तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे, पवित्र करून घ्यायचं आहे. घरामध्ये गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ज्या जागेवरती तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात त्या जागेवरती तुम्हाला रांगोळी वगैरे काढून घ्यायची आहे. नंतर ते पूजेची मांडणी करायच्या वेळेस तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीचा जो फोटो आहे किंवा मूर्ती आहे ती घ्यायची आहे. प्रथमतः तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे की तुम्ही कशासाठी जे आहे हे व्रत करणार आहात ते. आता संकल्प कसा करायचा ते देखील सांगते. हातावरती तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहेत, हळदी कुंकू आणि फूल घ्यायचं आहे. जी काही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती देवासमोर बोलायची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्हाला तामणामध्ये सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे करायचं आहे, आता हे व्रत करताना अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना तुम्हाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. म्हणजे दूध, तूप, दही, मध आणि साखर याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती जी आहे ती पूर्ण स्वच्छ वगैरे करून घ्यायची आहे. त्याला टीका वगैरे लावून हळद कुंकू आणि फुलं वगैरे वाहून धूप दीप नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही फलाहार दाखवू शकता किंवा त्या दिवशी एकादश आहे, एकादशीचा उपवास आहे, त्याच्यामुळे तुम्ही फराळीचं देखील जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही तिथे दाखवू शकता. आरती वगैरे करू शकता. विठ्ठलाची जी आरती आहे ती तुम्ही अवश्य ह्याच्यामध्ये करावी. आता या दिवशी जे आहे ते आपल्याला उपवास धरायचा आहे. तर संतती प्राप्तीसाठी जे आहे ते व्रत जे आहे ते तुम्ही अवश्य करावं असं तुम्हाला कथा पुराणामध्ये देखील सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे व्रत जे आहे ते तुम्ही अवश्य करावं. आता या ज्या व्रताचे आहे ते सांगता कशी करायची मी ते सांगते तुम्हाला. दुसऱ्या दिवशी जे आहे तुम्ही नित्यकामे वगैरे आवरून झाल्यानंतर देवाची पूजा वगैरे करायची आहे. आणि जे काही तुम्ही घरामध्ये गोड नैवेद्य वगैरे बनवला असेल त्याचा जो नैवेद्य आहे तो मूर्तीला आणि पूजेला दाखवायचा आहे. त्याच्यानंतर जे आहे ते व्रताची सांगता करायची आहे. तर असं हे पुत्रदा एकादशीचं जे व्रत आहे ते नक्की करावं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगू शकता. झाली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. आणि श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.